हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये एकदम कुरकुरीत अशी अळूची वडी बनवत आहोत. श्रावण महिना देखील चालू होत आहे, तर सगळेजण आवर्जून ही वडी बनवत असतात किंवा इतर वेळी बनवायची म्हटली तरी सगळेजण आवडीने खातात. तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सगळ्यात आधी अळूची पानं धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर याच्या शिरा काढून घ्यायचा आहे, त्यामुळे रोल बनवताना तो रोल सुटला जात नाही. हे पान असं उलट्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि याचा हा जो शिरेकडचा भाग आहे तो असा सुरीने कट करून घ्यायचा आहे. म्हणजे रोल जो आहे तो एकदम व्यवस्थित असा वळला जातो आणि तो सुटत नाही. या पद्धतीने असा सुरीने काढून घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे लाटण्याने असं हे लाटून घ्यायचं आहे. म्हणजे ते एकदम असं सपाट असं लाटलं जातं आणि रोल जो आहे ना एकदम परफेक्ट असा तयार होतो. तर या पद्धतीने सगळी पानं मी अशी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं हे वाटून घेतलेलं आहे. आणि वाटल्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. वाटताना जर पाणी टाकलं तर उडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे वाटून झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. हिरवी मिरची वाटून घातली म्हणजे चव जी आहे ना छान येते. त्यानंतर वड्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया. इथं 2 मोठे चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मीडियम साईजचे साधारणतः 3 रोल होतील एवढं हे पीठ आहे. याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. एकदम तिखट आहे त्याच्यामुळे अर्धा चमचाच घेतलेला आहे. पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि साधारणतः 1.5 चमचा तीळ टाकलेलं आहे. तिळामुळे चव जी आहे ना छान येते. आणि आता जे वाटून घेतलेलं पाणी होते हिरव्या मिरचीचं ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हिरवी मिरची वापरायची नसेल तरी फक्त लाल तिखट वापरणे वडी छान होते. आणि याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे चिंच आणि गुळाचं पाणी हे टाकलेलं आहे. चव जी आहे ना थोडीशी आंबट गोड येते, त्याचबरोबर वडी खाल्ल्यानंतर बऱ्याचदा जी खवखव होते ती होत नाही. तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील टाकून घेऊया आणि आता हे सगळं असं आधी मिक्स करून घेऊया. सुक्कंच मिक्स करूया आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ जे आहे वडीचं एकदम पातळ नसावं. खूप पातळ असेल तर रोल बनवताना किंवा तो वळताना पीठ जे आहे ना सगळं पानांवरून बाहेर निघतं, त्याच्यामुळे पीठ जे आहे ना घट्टच असावं. तर साधारणतः या पद्धतीचा थिकनेस असलेलं पीठ असावं म्हणजे पानांना ते व्यवस्थित असं लागलं जातं. तर पीठ भिजवून झालेलं 5 ते 7 मिनटं आपण असंच हे भिजवून ठेवलेलं आहे. त्यानंतर पानांना पीठ लावायला घेऊया. तर पीठ लावताना पान असं उलट्या बाजूने ठेवायचं आहे आणि सगळीकडे पिठाचा लेयर जो आहे ना तो व्यवस्थित लावायचा आहे. पीठ जर व्यवस्थित लागलेलं असेल तर वडी कुरकुरीत होते आणि पानं जे आहे ना व्यवस्थित एकमेकावर चिकटली जातात. तर दुसरं पान ठेवताना या पद्धतीने असं ठेवायचं आहे उलट्या पद्धतीने, तर रोल बनायला सोपं जातं. तर आपल्याला किती मोठा रोल हवा आहे त्या पद्धतीने पानं ठेवायची आहेत. तर मी इथं मिडियम साईजची पानं घेतलेली आहे. 4 ते 5 पानांचा असा हा रोल बनवत आहे. जास्त मोठं जरी केलं तर आतमध्ये वडी जी आहे ना तळल्याच्या नंतर अशी कुरकुरीत होत नाही, त्याच्यामुळे 4 ते 5 पानं घेऊन आपण मस्त असा रोल बनवू शकतो. वड्या देखील कुरकुरीत होतात. पीठ लावल्याच्या नंतर असं हे साईडने असं फोल्ड करायचं आहे. इथे देखील पीठ लावायचं आहे. असं फोल्ड करून लावलं म्हणजे काय होतं, रोल व्यवस्थित होतं. त्यानंतर एका साईडने असा हा रोल करायला सुरुवात करायची आहे. इथे देखील बरेच जण काय होतात पीठ लावत नाही, त्याच्यामुळे वड्या ज्या आहेत तळताना सुटल्या जातात. तर जसं जसं रोल पुढे जाईल तसं तसं त्याच्या बॅक साईडला देखील पीठ लावायचं आहे आणि या पद्धतीने आपला हा रोल तयार झालेला आहे. या पद्धतीने बाकीचे रोल बनवून घेतलेले आहेत आणि हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून वरम भाताचा कुकर लावला आहे, त्याच्यामध्ये हे चांगले शिजवून घेतलेले आहेत. वरम भाताच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात त्यामध्येच हे व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. या डब्यामध्ये ठेवण्याआधी डब्याला आतून तेल लावलं होतं आणि वड्यामध्ये अंतर राहील या पद्धतीने ठेवलेले आहेत. आता ह्या पूर्ण थंड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. एका साईडला तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये एक एक वडी जी आहे ना ती अशी सोडायची आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ना तेल चांगलं तापलं होतं, त्याच्यामुळे मी गॅसची फ्लेम नंतर मीडियम फ्लेमवर ठेवलेली आहे. कलर चेंज व्हायला लागला की वड्या ज्या आहेत ना अशा पलटी करून घ्यायच्या आहेत. पीठ एकदम व्यवस्थित असं लागलं होतं, त्याच्यामुळे एकदम भरलेल्या अशा ह्या वड्या दिसत आहेत आणि खाताना अशा चवीला छान लागतात. पीठ जर कमी असेल तर त्या घशामध्ये देखील त्यामुळे देखील खवखव होते, त्याच्यामुळे पीठ जे आहे ना वड्यांना एकदम व्यवस्थित असं लावून घ्या, चवीला छान होतात. तर ह्या वड्या ज्या आहेत आपल्या तळून झालेल्या आहेत. वड्या कुरकुरीत हव्या असेल तर कलर थोडासा डार्क येतपर्यंत तळायच्या आहेत. बऱ्याच जणांना कुरकुरीत अशा आवडत नाही, तर नॉर्मल कलर येतपर्यंत देखील तुम्ही तळून घेऊ शकता. तर या पद्धतीने सगळ्या वड्या अशा तळून घेतलेल्या आहे. एकदम
मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. चव देखील खूप छान आहे. वड्या व्यवस्थित शिजवून त्यानंतर त्या व्यवस्थित थंड झाल्याच्यानंतर कट करून एअरटाईट डब्यामध्ये आपण ठेवून या फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकतो आणि पाहिजे त्यावेळी आपण ह्या तळून घेऊ शकतो. तळलेल्या अशा कुरकुरीत वड्या खायला छान लागतात. त्याचबरोबर शिजवल्याच्या नंतर न तळता देखील खायला ह्या वड्या खूप छान लागतात. तर घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपी